गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी मोहन सीतापुरे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये 39 वर्ष नोकरी केली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजे आत्ता सध्याच्या युगामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ATF एव्हिएशन टर्बाइन फ्युएल जे इमानाला लागतं, त्यासोबत प्रत्येक कार, स्कूटर, हेवी ट्रक्स यांना लागणारे ऑइल अशा संदर्भात असलेल्या कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे. पेट्रोलियम इंडस्ट्री म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अत्यंत ज्वलनशील इंडस्ट्री असे म्हणतात. त्याच्यामध्ये थोडंही जर दुर्लक्ष झालं, काळजी जर घेतली नाही तर भरपूर ॲक्सिडेंट होतात. आता मी जे आपणास माहिती देतो ते ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आहे की वयानुसार लोकांना काही अडचणी असतात, विसराळूपणा येतो. तर ज्यावेळेला आपण घरातलं जे गॅस आहे, गॅस वापरताना पहिल्यांदा आपल्याला गॅसचा बर्नर चालू करायचा आणि त्याच्यानंतर लाईटर लावायचा आणि काम झाल्यानंतर खालून जो बर्नर आहे तो बंद करून रेग्युलेटर बंद करायचा की जेणेकरून आग लागण्याची शक्यता कमी असते. काही वेळेला ज्येष्ठांना विसराळूपणा म्हणा किंवा काही वेळेला लक्षात न राहतात, अशा वेळेला रात्रभर तर सिलेंडर उघडा राहिला तर मोठ्या प्रमाणात आग लागण्याची शक्यता असते, ॲक्सिडेंट होण्यासारखं. ज्याप्रमाणे आता आपण 2 व्हीलर गाड्यावर जातो, ज्येष्ठ नागरिक गाड्या चालवतात, चांगल्यापैकी गाड्या चालवतात, त्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेला आपण पेट्रोल पंपावर जातो आणि पेट्रोल पंपावर गेल्यानंतर आपल्या गाडीमध्ये जेव्हा पेट्रोल टाकायचं असतं त्यावेळेला आपल्याकडचा असलेला लाईटर जर असेल तर लाईटर वापरायचा नाही, किंवा जर मोबाईल असेल तो मोबाईल देखील वापरायचा नाही, कारण त्यातून एक प्रकारचा जो एक हे निघतो म्हणजे ध्वनी निघतो किंवा किरण निघतं, त्याच्याने आग लागण्याची संभव असते. त्यामुळे कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांनी कधीही पेट्रोल पंपावर जाताना काळजी घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला आपण एखाद्या ग्रुपमध्ये फिरत असतो आणि आपल्याला माहिती आहे की याचा धोका आहे, अशा वेळेला काही वेळेला लोक काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे आग लागते. आग समजा लागलेली असेल तर आपल्याला ती आग विझवण्याच्या कधी बेसिक्स नॉलेज पाहिजे. पेट्रोलियम इंडस्ट्रीची आग जी आहे ती शक्यतो पाण्यापेक्षा जास्त लवकर DCP म्हणजे ड्राय केमिकल पावडर ह्याच्याने विझवली जातात. पावडरचा जो थर असतो तो आगीवर पडला तर आगीपासून जे आग लागली असती त्याच्यातनं एक वस्तू काढली जाते, म्हणजे ऑक्सिजन जो आहे, हवा जी आहे ती बंद झाली की आग विझते. हा प्रकार आपल्याला समजा DCP जर माहिती नसेल तर आग लागली असेल तर आपण त्याच्यावर माती टाकू शकतो, किंवा घरात सिलेंडरच्या इथं आग लागलेली असेल तर घरात आपल्याकडे जे पीठ असतं ते पीठ टाकून जोरात पीठ फेकलं तर त्याच्यावर टाकल्यानंतर सिलेंडरला मार बसतो आणि ती आग विझते. ज्येष्ठांना खूप काळजी घ्यावी लागते, कारण ठराविक गोष्टी अशी असते की लक्षात येत नाही. काही वेळेला असं होतं की ज्येष्ठ बोलता बोलता आपली गाडी चालू ठेवतात, सिग्नलला गाडी चालू ठेवतात आणि मोबाईल बघतात. तर मोबाईलही बघणं चुकीचं आहे आणि गाडी चालू चुकीचं आहे. त्यावेळेला आपण एक शक्यतो डावीकडे येऊन थांबावं आणि गाडी बंद करावी. त्यामुळे पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये कुठेही आग लागण्याची शक्यता असते. सध्याच्या उन्हामध्ये आता जसं पुण्यामधलं टेम्परेचर 40 आहे, 40 टेम्परेचरमध्ये जी पेट्रोल असते त्याची वेफर होते, म्हणजे वाफ तयार होते. आणि पेट्रोलला आग लागण्यापेक्षा पेट्रोलची जी वाफ तयार होते त्याला वेफर म्हणतात, त्या वेफरला आग लवकर लागते. त्यामुळे कधीही गाडीमध्ये
पेट्रोल किंवा डिझेल टाकताना पूर्ण टाकी भरायची नसते. त्याच्यामध्ये काही अंश रिकामा ठेवायचा की ज्याच्यामध्ये हवा खेळत राहील. ज्यावेळेला आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवून ज्यावेळेला ती गाडी खूप गरम होते, गाडीचा सायलेन्सर खूप गरम होतो, त्यावेळेला चुकूनही त्या सायलेन्सरवर कुठल्याही प्रकारचं पेट्रोल पडता कामा नये. महिलांच्यासाठी म्हणजे ज्यावेळेला महिला गॅस पेटवतात त्यावेळेला त्यांनी अतिशय काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या अंगावर नायलॉनची साडी नसावी, नायलॉनचा किंवा सिंथेटिक कपडा नसावा, शक्यतो कॉटनचा कपडा असावे. सांगितल्याप्रमाणे आधी रेग्युलेटर चालू करावा, मग बर्नर चालू करावा आणि लायटरने गॅस पेटवावा. काम झाल्यानंतर गॅस बंद करावा की जेणेकरून ॲक्सिडेंट होण्याची संभावना कमी असते. काही वेळेला असं दिसून येतं की दुर्लक्ष झाल्यामुळे ज्यावेळेला सिलेंडरमधून गॅस मोकळा होतो आणि तो खाली गॅस हा वरती हवेमध्ये जात नाही, गॅस हा खाली जमिनीच्या लेवलला येतो. त्यामुळे समजा असा काही गॅस लीक झालेला असेल तर कधीही त्या घरातले लाईटची बटणं, दिवा, पंती, मेणबत्ती किंवा मोबाईल चालू करू नका. प्रथम आपण दरवाजे उघडे करा, खेळती हवा आतमध्ये येऊ द्या की जेणेकरून जे आतमध्ये पसरलेले वेफर म्हणतो आपण किंवा गॅसेस आहे ते निघून जातं. त्यामुळे आग लागण्याची संभावना खूप कमी असते. आता खेडेगावामध्ये पूर्वी रॉकेल जात होतं, रॉकेलचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या सोयीसाठी 5 लिटरचा गॅस मिळतो. तो गॅस हँडलिंग करायला फार सोपा असतो की जेणेकरून केरोसिनमुळे लागणाऱ्या आगी कमी होतात आणि गॅस स्वस्त प्रमाणात वापरला जातो. गॅसमध्ये आता सिलेंडरमध्ये एक नवीन प्रकार आलेला आहे की आपला जो गॅस आहे सिलेंडरमधला तो कसा संपतो हे बाहेरून दिसतो. आपल्याला सिलेंडरमध्ये गॅस किती राहिलेला आहे तेही समजतं. शिवाय एक नवीन इन्स्ट्रुमेंट असं आलेलं आहे की रेग्युलेटरच्या वरती तो आपण बसवला तर त्याच्यामध्ये एक इंडिकेटर येतं आणि त्या इंडिकेटरमध्ये आपण ज्यावेळेला गॅस चालू करतो ते इंडिकेटर चालू होतो, गॅस किती वापरला ते समजतं आणि गॅस बंद केल्याबरोबर तो इंडिकेटर 0 होतो. ह्या वेळेला कदाचित चुकून जरी रेग्युलेटर चालू राहिला तरी ते इग्निटर जो असतो तो आपोआप बंद होतो आणि इग्निशन होऊन म्हणजे आग लागण्याची शक्यता कमी असते. अशा अनेक गोष्टी आहे की जे ज्येष्ठांना विचारात घ्यायला पाहिजे. काही वेळेला ज्येष्ठांच्या लक्षात येत नाही आणि ज्येष्ठांनी आता बदलत्या काळानुसार वयानुसार ह्या माहिती घेणे आवश्यक आहे. पेट्रोलियम इंडस्ट्री तशी दिसायला फार सोपी आहे, पण जर चूक झाली तर फार मोठा अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात, मनुष्यहानी होते. ती होऊ नये म्हणून ज्येष्ठांनी जास्तीत जास्त काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तरुण पिढीने काळजी घ्यावी. शक्यतो पेट्रोल भरताना सिगारेट वगैरे ओढू नये, गाडी बंद करावी. त्याचप्रमाणे ज्येष्ठांनी एकत्र असताना कधीही पेट्रोल वगैरे असं लूज आणू नये किंवा त्याच्याबद्दल खेळू नये. त्याला बंदी आहे कायदेशीर. आणि पेट्रोल कुठल्याही ह्याच्यात बाटलीमध्ये डब्यामध्ये कुठलाही पेट्रोल पंपवाला देत नाही तर तो घरी घेण्याचा प्रयत्न करू नये. पेट्रोल जे आहे ते गाडीमध्येच घ्यायचं असतं, डिझेल आहे ते गाडीमध्येच भरायचं असतं आणि वापर करताना खूप मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायची की जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही, मनुष्यहानी होणार नाही. आपण पाहतो की काही वेळेला ट्रकमध्ये सिलेंडर असतात आणि काही कारणास्तव आग लागते, थिनकी उडते आणि एकापाठोपाठ सिलेंडरचे अपघात होतात, बॉम्बसारखे ते सिलेंडर उडतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गाडीतले 300 सिलेंडर जळतात की जेणेकरून आजूबाजूच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागते, नुकसान होते, मालमत्तेचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं आणि काही वेळा मनुष्यहानी पण होते. यासाठी ज्येष्ठांनी शक्यतो काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. काळजी घेणं आणि स्वतःचा जीव वाचवणं हा आमचा उद्देश आहे. त्याची त्याप्रमाणे काळजी घ्यावी. ज्येष्ठांनी आता मुख्य म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट जे आहे याचा स्टॉक किंवा साठा संपत आलेला आहे आणि तो जपून ठेवावा, त्याची काळजी घ्यावी. त्यासाठी आता सरकारतर्फे वेगवेगळे प्रकार हाताळण्यात येतात. त्याच्यामध्ये ग्रीन सिटी किंवा सोलार एजन्सी किंवा इलेक्ट्रिकल बसेस अशा प्रकारचे वाहनं आलेली आहेत की जेणेकरून भविष्यामध्ये जे इंडियनेश क्रूड म्हणतात, म्हणजे ज्याला म्हणतो आपण क्रूड ऑईल म्हणतो, तो जमिनीच्या खालून मिळण्याची शक्यता कमी झाली तर आपल्याला शेवटी जमिनीच्या खाली जो आहे वापर तो सोडून जमिनीच्या वरती म्हणजे सूर्याचा आधार घेऊन
आपल्याला सोलार एनर्जी तयार करावी लागेल आणि सोलार एनर्जी तयार करून घरामध्ये विद्युत प्रकाश घ्यावा लागेल. त्याच्यावर गॅस पण वापरता येईल, लाईट पण वापरता येईल. त्यासाठी ज्येष्ठांनी आता काळजी घ्यायला पाहिजे. कुठेही अनावश्यक प्रकारे अशा ह्या सगळ्यात महाग वस्तूचा किंवा महाग किमतीच्या गॅसेसचा नुकसान करू नये, नुकसान होऊ देऊ नये असं मला वाटतं. शक्यतो आपण काळजी घ्या, मालमत्ता सांभाळा, जीव सांभाळा, नुकसान होऊ देऊ नका, आर्थिक हानी होऊ देऊ नका, ही माझी सगळ्यांना सदिच्छा.